रंगोबा, आता तुम्ही आजोबा होणार म्हणायचं. तुमची कृपा म्हणायची, दुसरं काय. तुमच्या मर्जीनं माणसाचा आजोबा बी होतोय, गाडो बी होतोय. हे खरं बोललं बरं का रांग्या दादा. जावई बापू, कसली अडाणी माणसं बाळगली तोही. काय झालं? अहो, तुम्ही मला कसा असा मोठा मान देऊन रंगू बा म्हणताय, यायचं कुत्र मला रंग्या म्हणते. पर मी तुम्हाला रंग्या दादा म्हणलं. अरे पर गाडवा त्यात रंग्या आलंच की. खरं म्हणजे गडी माणसाने आम्हा मोठ्या माणसाचं नावच घ्यायचं नाही खरंच. मग काय म्हणावं तरी काय तुम्हाला? तातुबा. बर तातुबा. खरं तुला सांगतो, तुझ्यासारखे जे बोललं आमच्या इब्रतीला सोबत बिलकुल नाही सोबत. अरे आम्ही आता याही कुणाची. तू एक काम कर, सिगरेटचं पाकिट घेऊन ये जा. जा जा जा, सिगरेट घेऊन ये, जा जा. आणतो आणतो आणतो. माझ्याकडे दे. घ्या. ठेव इथं. चल तातुबा. हे बघा रंगोबा, झालं गेलं सगळं विसरून जाऊया. पुन्हा लेखाला कसली आठवण आहे? कशाबद्दल बोलतोय तुम्ही? काय रंगोबा, म्हणजे बिजलीशी वागताना आम्ही तिला दुखावलं, म्हणजे त्याबद्दल खरोखरीच आम्हाला वाईट वाटतंय. आणि त्याकरता या सगळ्याची भरपाई करायची आमची इच्छा आहे. वा वा. पण रंगोबा, तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. अच्छा, तुम्ही भरपाई करणार म्हणल्यावर आम्ही काय मनावर घेणार? तसं नाही, पण काय की झालं गेलंय सगळं बिजलीनी सुद्धा विसरून जावं. हो. आमच्याशी जरा गोडी गुलाबीनं मायेनं वागावं एवढं. तुम्ही सांगा की तिला तसं. धीर होत नाही ना हेच बोलायचा. म्हणजे आमचा स्वभाव पडला असा उतावळी तापट, म्हणजे बोलण्याच्या भरात नको ते व्हायचं आणि सगळाच हुचका होऊन जायचा. बर. म्हणून तर रंगोबा, तुम्हाला इथं बोलवून घेतलं. जावई बापू, आम्ही नेमकं काय करावं म्हणता? तुम्ही तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगा. हो. तिच्याबद्दल आम्हाला खरंच काय वाटतं हे तुम्हीच तिला सांगा. अरे आम्ही तिच्याकरता काहीही करायला तयार आहोत. तिला आम्ही काही कमी पडू देणार नाही रंगोबा. कुणाला वाटत तुम्ही बिजलीत पार गुतलाय म्हणून? आता गुंतलोय म्हणा, नाहीतर आणखी काही म्हणा, ती आमची झाली पाहिजे. अगं बरेच दिवस येन येन म्हणत होतो, पण वेळच मिळाला नाही. पण जेव्हा हे ऐकलं तेव्हा म्हटलं आता उशीर करण्यात अर्थ नाही. एकदा का पोरवाडा सुरू झाला. सरकार, पोरवाडा तुम्हासनी, आमासनी नाही. अगं पण आता नाही कळत. पण तुमचं पोराचं भागणार कसं? त्याची चिंता देवाला सरकार. जो चोच देतो तो चाऱ्याची बी व्यवस्था करतो. दलिंदर काय व आमच्या सारख्याच्या पाचूलाच पुजलेलं असतं. त्यात आणखी एकाची भर पडली तर काय आभाळ कोसळणार वय? हे बघ बिजले, माझ्यापाशी वेळ नाही. तेव्हा आता स्पष्टच सांगतो तुला, हे औषध तुला घ्यावंच लागेल. प्रश्न तुझ्या पोरवाड्याचा नाही, आमच्या इभ्रतीचा आहे, समजला? इभ्रत कोणत्या झाडाला असते व? आणि ती फकस्त तुमच्या सारख्याच नाहीस, आमसनी नाही. मला इथं फसून क्षण आणलं, पण तू तिचा धाक दावून ढाय ढाय ते वांगाळ करायला लावलं. तेव्हा तुमची इब्रत धुतल्या तांदळासारखी होती वय. आणि आता मला पोर होणार, तेव्हा तुमच्या इब्रतीला ही टाळू तू. बिजले, जीवावर इंग्रेड असल्या होय? बरोबर हाय, कारण आम्ही जन्माला येण्याआधी आमची आबरू तुमच्याकडे घाण पडलेली असती, आमच्या बाप जात्याच्या कर्मापायी.
पर ध्यानात ठेवा सरकार, माझ्या पोराचं मी असं काय बी होऊ देणार नाही. त्याच्यावर तुमचा काय बी अधिकार चालू देणार नाही. म्या तुम्ही जा आधी गुमाडीत ना. असं जाणार नाही मी भवाने. तू काय समजलीस? ओताणी पाडून कोलदंडा घालून घ्यायला लावीन. घे. अरे जा र. करून करून काय करशील? फासावर दिसेल का सुळावर, का मारकरी घालून तुकडे करशील? मरणाचं भे आम्हाला नग सांगूस. अरे मुर्दा म्हणूनच आम्ही जन्माला येतोया आणि मरण म्हणूनच जगणं जगतोया. ही मस्ती तुझी कोण आहे काय? चल इकडे ये. पाळा हे ओताणी. या रे इकडे या. बिजले झोपच येत नाही ग. पुरा किती महिने राहिले ग? तुम्ही आता झोपा बघू. झोपच येत नाही. सारखा नजर पुढं त्यो येतोय. देव देव कोण? चौथा दडवून ठेवायचं आणि वर आम्हालाच विचारायचं त्यो कोण. बिजले मला एक सांग, आपल्या पोराचं नशीब आपल्यासारखंच असेल का ग? आपल्यासारखंच कसं असेल? त्याला ऊन वारा लागू नये म्हणून आपण ही झोपडी साकारो. आपल्या आयुष्याचं काय बी होऊन दे, पर त्याला आपल्या रक्ताचं स्वप्न करून वाढवू, मोठा करू, शिक्षण देऊ, शहरात पाठवू. शिकून शिकून लई लई मोठा व्हायला पाहिजे देव. अगं पर एवढा पैका कुठून आणायचा? मी ते तुझ्याकडे कुठून आला एवढा पैका? पैका नाही, मोर आहेत, त्या बी सोन्याच्या. बघायच्यात. हा हे इकडं